नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर तब्बल 6 वर्षांनंतर रणजी क्रिकेटचा करंडक खेळवला जातोय। 4 दिवसांच्या या सामन्याची बीसीसीआय आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि बडोदा या संघामध्ये 23 जानेवारीपासून सामना रंगणार आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी जवळपास 6 वर्षांनंतर रणजी सामना खेळवला जाणार आहे। महाराष्ट्र आणि बडोदा या दोन संघांमध्ये हा सामना जो आहे तो रंगणार आहे। नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदान या ठिकाणी हा सामना खेळवला जाणार आहे। बीसीसीआय आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी जी तयारी आहे ती आपण बघतोय अंतिम टप्प्यात आलेली आहे। परवापासून या ठिकाणी या दोन संघांमध्ये जो आहे तो सामना रंगणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही संपूर्ण तयारी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळते। या ठिकाणी जर बघितलं तर स्पीच वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते आणि दोन्ही संघांमध्ये हा सामना जवळपास 23 तारखेपासून या ठिकाणी जो आहे तो रंगणार आहे। सामन्यासाठी खेळपट्टी ही संपूर्ण सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 10,000 प्रेक्षक या मैदानात बसतील अशा पद्धतीची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांना प्रथमच परदेशातील ज्या पद्धतीने अनुभव आहे तो या अनुभव या ठिकाणी आपल्याला नाशिककरांना घेता येणार आहे। जवळपास 10,000 जे प्रेक्षक आहे त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे ती संपूर्ण या मैदानाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने जवळपास 23 आणि 26 जानेवारीपर्यंत हा सामना जो आहे तो या ठिकाणी भरवला जाईल आणि या ठिकाणी आपण बघतो या दोन्ही संघाचे जे या ठिकाणी असलेले खेळाडू आहेत ते या ठिकाणी आपल्याला सराव करताना देखील पाहायला मिळते आणि परवापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।